शुभं करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। या मंत्राचा सरळ आणि साधा सोपा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धन संपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा विनाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या अशा या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो, असा या मंत्राचा अर्थ होतो। नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली, पण सकाळ सकाळ सुरुवात कशी झाली तुम्ही बघू शकता। सकाळी 7:30 पावणे 8 वाजत आले होते, तरी पण इतकं धुकं होतं ना। मी सकाळी लवकर उठले होते 5:30 वाजता आणि बाहेर आले, म्हणलं सडा रांगोळी वगैरे करून घ्यावा, कारण सोमवती अमावस्या होती, मला पूजा अर्चा करायची होती ना, त्यामुळे म्हणलं लवकर उठलं की लवकर सगळं काम व्यवस्थित टाइमात आवरलं जातं। तर 5:30 वाजता बाहेर आले, सगळं अंधार होता आणि धुक्याने तर अजूनच अंधार दिसत होता। आणि सागर पण उठलेला होता, सागर चालला होता जिमला, तर तो बोलला की बाहेर इतकं धुकं आहे, बाहेर नको पडू तू आणि थंड हवा पण आहे, तू आजारी पडशील, धुकं जाऊपर्यंत तू घरातच आवरत बस आणि धुकं गेलं की मग तू बाहेरचा आवर। तर 10-11 वाजेपर्यंत मला सागरने काही बाहेर येऊन दिलंच नाही। तर सागरला मी म्हणलं मी आतमध्ये जाते, पण टेरेस वरती जाऊन मस्त एक व्ह्यू तू शूट करून घेऊन ये माझ्यासाठी, कारण मला पावसाचं वातावरण, असं धुक्याचं वातावरण इतकं आवडतं ना, सगळ्यात जास्त मला पावसाळा आवडतो। तर तो टेरेस वरती गेला आणि माझ्यासाठी मस्त असा व्ह्यू शूट करून आणला। तुम्ही बघू शकता झाडं झुडं काहीच बाकीचं काही दिसत नाही, जेवढं जवळचं आहे ना हे, तर आपलं टेरेस तेवढंच दिसते, घरं बिरं कोणाचे काहीच दिसत नाही। तर आता 2024 संपणार आहे आणि नवीन वर्ष 2025 लागणार आहे। तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि 31 तारखेला आपल्या सुनीता राऊत ताईंच्या मुलाचा बर्थडे आहे, त्याचं नाव शुभम। तर शुभम, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते। तर सकाळी धुकं होतं ना बाहेर, मला सागरने बाहेर येऊन दिलं नाही, तो गेला जिमला, तो बाहेरून दरवाजा लावून गेला, म्हणला ही बाहेर येईन, ही काय ऐकणार नाही। आणि फौजी साहेब ड्युटीवर गेले होते नाही, तर मग ते मला ओरडत असतात। तर सागरने बाहेरून दरवाजा लावून गेल्यामुळे मला काही बाहेर जाताच आलं नाही आवरायला, मग मी घरातच आवरत बसले। चहा पाणी झाल्यानंतर म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावा, मग मी लागले देव आवरायला। तर मंदिर सगळं काढून घेते म्हणलं आणि देवांना फक्त आंघोळ घालणार होते मी, कारण 2-3 दिवस झाले तेव्हाच मी सगळं मंदिर आवरलं होतं आणि देव उजळवले होते। तर 15 दिवस झाल्याशिवाय मी देव उजळत नाही, सारखे सारखे फक्त आंघोळ घालते, थोडेसे काळपट वाटले देवाचे टाक वगैरे तेव्हाच मी उजळवते देव फक्त। तर फ्रीजमध्ये थोडेसे फुलं होते, तेवढेच वाहिले मी देवाला, कारण झाडाची फुलं तोडायला पण जाता येईना मला, कारण सागर बाहेरून कडी लावून गेला होता। तर मग तेवढेच फुलं वाहिले मी आणि दिवाबत्ती करून घेतली, कलशातलं पाणी बदललं। तर सोमवती अमावस्या होती ना, तर मला महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक पण करायचा होता। माझ्याकडे पाराचं शिवलिंग आहे ना छोटंसं, त्याच्यावरती तर दहीच नव्हतं। सागरला म्हणलं येताना ती दही पण घेऊन ये, म्हणजे मी अभिषेक करन। तर सकाळी उठले ना मी, इतकं धुकं होतं बाहेर, काही दिसत नव्हतं आणि थंड हवा सुटलेली होती। तर मुलं मला ओरडायला लागले, म्हणले मम्मी इतक्या लवकर बाहेर जाऊ नको आणि थंड हवा आहे, तुला त्रास होईल। मी आतमध्ये आले आणि म्हणलं घरातली घरातच आपलं काम आवरून घ्यावा। तर चहा पाणी झालं, त्यानंतर मी देवपूजा करून घेतली सगळी आणि त्यानंतर मग 1-2 कमेंट मला आठवल्या की एक मानसी ताईंची कमेंट होती, त्यांनी 2-3 व्हिडिओला सारखी कमेंट केली की ताई तुझ्या कानातले कसे आहेत काय आणि किती ग्रॅमचे आहेत, मला व्यवस्थित जरा दाखव आणि सांग। तर माझ्या कानातले मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते पण ताई आणि सांगते पण। तर आणि अजून एक कमेंट होती एका ताईची की ताई तुझ्या सोफ्याचा कवर तू कसा आहे काय व्यवस्थित दाखव आणि कितीला काय बनवून घेतलेला आहे त्याची थोडीशी माहिती दे। तर चला मी तुम्हाला माहिती पण देते। त्यानंतर मग बाहेर थोडंसं वातावरण निवळलं ना, बाहेरचं धुकं वगैरे, मग बाहेर मी हळदीचं लेपर, सडा, रांगोळी, आज अमावस्या आहे ना तर सगळं करून घेते म्हणलं। तर चला दाखवते मी कानातले। तर हे बघा माझ्या कानातले असे येतं, म्हणजे हे छोटे छोटे टॉप्स आहेत ना, हे वेगळे निघतात आणि हे पहा हे असं छोटंसं, कारण माझे कान पटकन असे खाली वळत आहेत ना, त्याच्यामुळे मी एकदम छोटं छोटं घालते असं। हे बघा एकदम छोटंसं आहे। तर मला वाटतं हे काही जास्त नाही येतं, मला वाटतं 1.5-2 ग्रॅमचेच आहेत काहीतरी, म्हणजे 2 ग्रॅम पर्यंतच आहेत फक्त, जास्त नाही येतं, एकदम छोटे छोटे आहेत।
आणि याला फिरकी हे बघा अशी आहे, प्लास्टिकची आहे. तर काही सोन्याची फिरकी वगैरे नाही याला, पाठीमागून लावायला अशी प्लास्टिकची हे बघा. एकदम पॅक बसत, निघत पण नाही. आता मी किती दिवस झालेत कानातले, अजून बरेच दिवस झाले असतील पाहिलेले माझ्या कानात हेच आहेत. तर अजिबात पडत वगैरे काहीच नाही, एकदम पॅक बसली जाते फिरकी. कुठे गेली, पडली, हाय हाय मला वाटलं गेली आता. हे बघा, तर असं दाखवलं मी तुम्हाला. हे बघा एकदम म्हणजे छोटा जे आहेत एकदम एकदम नाजूक आहेत. कान वगैरे काहीच खाली येत नाही. 1.5-2 ग्रॅम पर्यंत आहे ते. तर चला आता मी तुम्हाला कवर दाखवते कसं आहे काय आणि आम्ही कसं बनवून घेतलेलं आहे. तर सोफ्याचा कवर पण आम्ही मला वाटतं 4-4.5 हजारापर्यंत त्याचं कापड आणि शिवून घेतलेलं आहे. म्हणजे ज्या भैयांकडून आम्ही सोफा बनवून घेतलेला आहे ना, कुशन वगैरे सगळं बसून, तर त्याच भैयांकडून आम्ही कापड पण चॉईस केलं आणि कापड चॉईस करून मग त्यांनी शिवून पण दिला. 4-4.5 हजारापर्यंत काहीतरी कवर बसला होता आम्हाला. आणि सोफा मी विकत नाही घेतलेला. फर्निचरचं काम केलं ना घरामध्ये, तर त्या फर्निचरवाल्याने आम्हाला त्याचा साचा बनवून दिला सोफ्याचा. आणि जे कुशनवाला असतो ना सोफ्याचा, तर त्या कुशनवाल्याने मग त्याला कुशन वगैरे सगळं बसून एकदम व्यवस्थित करून दिला. असं कोणी पाहिलं ना सोफा कोणी म्हणणारच नाही की तो म्हणजे बनवलेला आहे म्हणून, विकतचाच म्हणतात, आयतं म्हणतात. इतकं एकदम म्हणजे त्याचं फिटिंग किंवा तो म्हणजे फिनिशिंग इतकी भारी आहे ना, खूप मस्त आहे. तर त्याचा कवर मी तुम्हाला आता थोडा एक साईड कडला काढून दाखवते कसं आहे काय त्याचं कापड. चला, तर हे बघा सोफ्याचा म्हणजे जे कापड आहे ना त्याचा कलर आम्ही थोडासा मळकटच घेतलेला आहे. आणि जो कवर घेतलेला आहे ना बनवून सोफ्याला, तर त्या कवरचा कलर पण सोफ्याला मॅचेस जरा मळकटच घेतलेला आहे. कारण किती नाही म्हणलं तरी तो सोफा थोडाफार खराब होतो, धूळ बसती. सोफ्याचा कवर तरी आपल्याला धुता येतो, पण सोफा काही धुता येत नाही. सोफा जर धुवायचा म्हणलं ना 2-4 वर्षातून एकदाच त्या कुशनवाल्याकडूनच आपल्याला ते धुवून घ्यावा लागतो. तर त्यामुळे मग ते भैया बोलले की थोडा मळकटच तुम्ही कपडा घ्या. त्याच्यामुळे आम्ही सोफ्याचा म्हणजे कुशन वगैरे बनवतानाच सोफ्याचा जो कपडा आहे ना त्याचा कलर मळकट चॉईस केला होता आणि त्यानंतर कवर पण मळकटच बसवलाय. तर याला वेलक्रो लावलेले आहेत ज्या कवरला तुम्ही बघू शकता. आणि माप असं घ्यावं लागतं ना, सगळा सोफा आपला कव्हर झाला पाहिजे. असे तुकडे तुकडे येतात तुम्ही बघू शकता, पण एकदम सिस्टमॅटिक असा त्यांनी बनवून दिलेला आहे कव्हर ना. तर असं एकदम मस्त फोल्ड झालं जातं. खालच्या साईडकडून त्यांनी वेलक्रो लावलेलं येतं आणि मग वेलक्रोला ते पॅक केलं की एकदम पॅक होऊन जातं. दुसऱ्या साईडकडून असं सोफ्यामध्ये तुम्हाला मी आता दाखवते पहा, असं फोल्ड करून त्याच्यामध्ये असं थोडंसं खोचायचं तुम्ही बघू शकता. तर एकदम असा म्हणजे फिट झाला जातो तो कवर. तर आमच्या घरात तर आता काही छोटाले मुलं नाहीत, मोठाले सगळे. तर ज्यांच्या घरामध्ये छोटाले मुलं असतील ना त्यांच्यासाठी खूपच चांगलं हे असं कवर. कारण सोफा खराब झाला की लहान मुलं काय होतं, खायला बसतात, उड्या मारतात. मग ते थोडं खराब झाला की कवर काढला, धुवून काढला की झालं. तर तुम्हाला मी हे पहा वेलक्रो दाखवते. तर असे वेलक्रो लावलेले आहेत. पाठीमागच्या साईडनी पण त्याला चिपकवायचं लावलेलं आहे. मोठा स्टॅपलर असतो काहीतरी त्यांचा, त्याने ते फिट करून देतात वेलक्रो. आणि मग त्या कवरला पण असतं ते चिपकवायचं वेलक्रो ना, तर ते चिपकून द्यायचं आणि असं फोल्ड करायचं. हे बघा, तर इतकं छान असा फिट झाला जातो ना तो कवर, असं वाटतच नाही की त्याला कवर बसवलाय म्हणून. तर सोफ्याच्या साईडचं आहे ना थोडंसं असं ओपन राहते, तुम्ही बघू शकता समोरची बाजू फक्त, नाही तर बाकीचा सगळा झाकून गेलाय कवरनीच. सोफा अजिबात खराब होत नाही. फक्त 10-15 दिवसातून मी तो कवर काढते, झटकीते, पुन्हा टाकते आणि जास्त जर खराब वाटला तर मग धुवून काढते फक्त मशीनला. बाकी काही नाही करत त्याला. एकदम सोफा आपला जसून तसंच एकदम नवीन सारखं मस्त राहतो. आता माझा स्वयंपाक झाला, दुपारचे जेवण झाले आणि त्यानंतर मी पुन्हा फ्रेश झाले, साडी घातली, म्हणलं साडी घालावा सणासुदीचं. आणि सकाळी केस धुतले होते ना मी, थोडे सुकवले मी आणि तसंच आंबाडा बांधला होता. तर आंबाड्याच्या मध्ये थोडेसे ओले राहिले होते ना, तर म्हणलं आता बाहेर आपल्याला हळदीचं लेपन, सडा रांगोळी करायचं ना, तर बाहेर केस असे थोडेसे वरती बांधते मोकळे, म्हणजे ते सुकून जातील. तर 1-2 ताई बोलल्या होत्या की घरामध्ये केस मोकळे नको सोडत जाऊ, त्यामुळे मी आता सकाळी आंबाडाच बांधला होता. पण आता ते थोडेसे ओललेत ना, त्यामुळे मी अशी उंच पोनीटेल बांधली जरा. आणि आज सोमवती अमावस्या आहे ना, तर सोमवती अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर आज पूजापाठ करायचंय जरा. तर असं म्हणलं जातं की आपल्या धार्मिक मान्यतेनुसार घरात हळदीचे स्वास्तिक काढण्याचे अनेक लाभ होतात. लक्ष्मी आणि कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात म्हणजे घरातल्या आतल्या भिंतीला हळदीचं आणि कुंकवाचं स्वास्तिक हे काढलं पाहिजे. तर मी पण स्वास्तिक काढतेय, त्यामुळे हळदीने आणि कुंकवाने स्वास्तिक आपण
आतल्या बाजूने नेहमी काढावा. बाहेरच्या बाजूने जर काढला तर ती ऊर्जा बाहेरच राहते, पण घरातून आतल्या बाजूने पण काढायचा असतो. त्याने पण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते. तर सोमवती अमावस्या म्हणजे वर्षाची शेवटची अमावस्या आहे. तर जी सोमवारी अमावस्या येते ना, तर त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात. तर या अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा पण केली जाते बरं का. आणि भगवान विष्णूंच्या बरोबर माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. तर वर्षाची सुरुवात पण आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सोमवती अमावस्येचं खूप मोठं महत्त्व आहे. मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न पण करते. तर सोमवती अमावस्येला असे भरपूर योग एकत्र जुळून आलेले असतात ना, तर ह्या सोमवती अमावस्याला दानधर्म, त्यानंतर पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केलेलं पण खूप चांगलं असतं. आणि सोमवती अमावस्याला महत्त्वाचं म्हणजे पिंडदान करतात. त्यानंतर आपल्या पूर्वजांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा असतो. जसं की आपण दिवाळीला पहा यमदीपदान करतो, त्याचप्रमाणे आपण दिवा लावायचा असतो आपल्या पूर्वजांसाठी. आणि आपल्या दारामध्ये पण दिवे लावायचे असतात माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. कारण अमावस्येच्या दिवशी बघा, दिवाळीच्या दिवशी पण खूप मोठी, सगळ्यात मोठी अमावस्या असते ना, तर दिवाळीच्या दिवशी पण आपण मस्त सडा रांगोळी करतो, दिवे प्रज्वलित करतो, आपलं सगळं घर उजळून टाकतो दिव्यांनी. तसंच सोमवती अमावस्येचं पण तितकंच महत्त्व आहे. तर सोमवती अमावस्येला म्हणलं मस्त सडा रांगोळी असं हळदीने सारावा. तुळशीजवळ पण मी हळदीने सारवत असते, इतकं भारी वाटतं ना. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा लावला तरी पण चालतो, पण दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा दिवा म्हणजे पितर आपले खुश होतात, तृप्त होऊन आपल्याला ते आशीर्वाद देतात. आणि प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला आपण जर असं केलं तर खूपच चांगलं. कारण आपण कितीही कष्ट करावं, कितीही काम करावं, पण जर पितरच आपले खुश नसतील ना, तर त्याच्यात आपल्याला कधीच यश मिळत नाही. त्यामुळं पितरांसाठी आपल्याला अमावस्या पौर्णिमेला दह्यामध्ये बिना मिठाचा भात मिक्स करून तो आपल्या छतावर ठेवायचा. त्यांनी पण आपले पित्र तृप्त होतात. किंवा पाखरांना आपण दाना पाणी खायला द्यायचं, त्यांनी पण पितरांचा आशीर्वाद लागतो आपल्याला. तर आमचे फौजी साहेबांनी तर हमेशा आमच्या घराच्या आसपास इतके पाखरं असतात ना, त्यांना आम्ही चारा पाणी ठेवत असतो. तर हळदीने सारवले मी सगळीकडं तुळशीजवळ, दारामध्ये. ते थोडंसं सुकते रांगोळी काढायला ना, तोपर्यंत कवळं बांधते. तर अमावस्या आहे ना, म्हणलं कवळं बांधून देवा. पहिलं कवळ माझं खराब झालं होतं, मी अमावस्येचीच वाट पाहत होते, म्हणलं कवळं बांधून देवा. तर माझा थोडाफार म्हणजे विश्वास आहे याच्यावरती. त्यामुळे मला जे मनाला शांती मिळते, जे मला पटतं ते मी करते. तर लाल कपड्यामध्ये ह्यावेळेस मी कवळं बांधले पूजा करून, तुम्ही बघू शकता अमावस्येच्या दिवशी. आणि हे बघा, घराच्या बाहेरच्या बाजूनी जे पहिल्या काळामध्ये घर बांधताना गणपती बाप्पांची, कोणत्या देवाची फ्रेम लावायचे ना, तर आमच्या फौजी साहेबांनी पण लावलेली. मला माहितीच नाही त्यांनी लावलेली. तर पहिले लावायची म्हणून त्यांनी लावून दिली. तर आमच्या गुरुजींना विचारलं तर ते बोलले की तुम्ही त्या गणपती बाप्पांच्या पाठीला आतमधून पण गणपती बाप्पांची फ्रेम लावा म्हणजे चालतं. तर वास्तुशास्त्रामध्ये गणपती बाप्पांची फ्रेम घराच्या बाहेरच्या बाजूने बाहेर जाताना लावू नये असं म्हणतात. कारण गणपती बाप्पांचा तो अपमान मानला जातो. कारण दारामध्ये कोणाचं स्थान असतं, द्वारपालाचं स्थान असतं. तर द्वारपालाचं स्थान आपण गणपती बाप्पांना देतो, तो त्यांचा अपमान मानला जातो. त्यामुळे आपण दारामध्ये कधी पण भिंतीला गणपती बाप्पाची फ्रेम, फोटो लावू नये. तर आम्ही पण फौजी साहेबांकडून तो लावला गेला. तर मग असं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी गणपती बाप्पांची जी बाहेरून फ्रेम आहे ना, तर त्याच्या आतल्या बाजूने पण गणपती बाप्पांची मोठी फ्रेम लावलेली आहे. तर त्यांनी पण चालतं. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातल्या आतल्या बाजूने भिंतीला, दरवाजावर आपण हळदी कुंकूने स्वास्तिक काढायचा. असं केल्याने पण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते, गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहतो आणि गणपती बाप्पांचा अपमान मानला जात नाही. तर हे बघा, रांगोळी मस्त काढून घेतली मी. तर ठिपक्यांची रांगोळी. तर बऱ्याचशा ताई बोलत असतात की ताई रांगोळी काढायला लागलं ना, तुम्ही आम्हाला पण दाखवत जा. तर 8 ते 8 ठिपक्यांची रांगोळी ही खूप सोपी आहे. आणि दरवाजाच्या उजव्या बाजूला पण मी इथं गोल असं हळदीने सारवले, त्याच्यावरती स्वास्तिक काढलाय. आणि त्याच्यावरती मला तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तिथं पाण्याचा एक कलश भरून ठेवायचा असतो, म्हणजे आपल्या घरामध्ये हमेशा भरभराट राहते अमावस्येच्या दिवशी असं केल्यावर. तर त्यातली त्यात सोमवती अमावस्या आहे, म्हणलं चला
संध्याकाळ झाली, प्रदोष काळ झालाय. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळल्यानंतर जेव्हा आकाशामध्ये अशी लालिमा पसरते ना, आभाळ असं थोडंसं लालसर दिसतं, तर त्याला प्रदोष काळ म्हणतात. त्याच वेळेस संध्याकाळची दिवाबत्ती केली जाते. तर तुळशीजवळ दिवा लावतात, दारामध्ये दिवा लावतात. त्यानंतर आपले घरामध्ये मंदिरामध्ये. तर आज अमावस्या आहे ना, तर दक्षिण दिशेला पण दिवा लावायचा आहे. तर सगळे दिवे लावून घेते मी आता. तर खूप छान वाटतं, संध्याकाळचं एक वातावरण छान वाटतं आणि सकाळचं वातावरण छान वाटतं. तर हे पहा, एकदम असं जसं सकाळचं सूर्य उगवायच्या आधी जो म्हणजे असं थोडंसं हलका उजेड पडलेला असतो, त्यानंतर लालसर सगळीकडं असं आकाशामध्ये लालिमा पसरलेली असते ना, तसं वाटतं, खूप भारी वाटतं. तर इकडनं आता पाठीमागून सूर्य मावळल्यानंतर जी लालिमा पसरली आहे ना आकाशामध्ये, ते पण मी तुम्हाला दाखवते, खूप भारी वाटतं. तर चला दिवे लावून घेते पटकन मी. मंडळी, सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेलेले आहे. तर या दिवशी शिव पार्वतीची पूजा केली जाते, पितरांची सुद्धा पूजा केली जाते, पितरांसाठी नैवेद्य दाखवला जातो. सुवाहगन स्त्रिया या दिवशी शिव पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात आणि सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसंच सुख शांतीसाठी सुद्धा मनोकामना करतात. आता ईशान्य कोपऱ्यामध्ये देवांचा वासा असतो म्हणतात. तर हे पहा, ईशान्य कोपऱ्यामध्ये मी तुपाचा दिवा लावलाय आणि त्यानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून दिवे लावलेत मी सगळे. आणि एक दिवा इथं कोपऱ्यामध्ये पहा, दक्षिण दिशेकडे मी पितरांसाठी दिवा लावलाय. आता पितरांसाठी जो दिवा लावलाय दक्षिणमुखी, मी दक्षिणेकडे तोंड करून त्याच्यामध्ये मी मोहरीचं तेल घातलंय किंवा तिळाचं घातलं तरी पण चालतं. बाकीच्या दिव्यामध्ये नॉर्मल घातलंय. फक्त ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि दारामध्ये जो दिवा लावायचाच मला, त्याच्यामध्ये मी तूप घातलंय. तर सोमवती अमावस्येला पौर्णिमेला असं करायचं असतं. तर आपल्याचे जेवढं होईल तेवढं आपण करायचं. तर असं म्हणतात की सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला, म्हणजे आपण घरात जाताना उजव्या बाजूला माता लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावायचा आणि तुपाच्या दिव्या शेजारीच थोड्याशा तांदळावरती कलश पण भरून ठेवायचा आहे. तर कलश घेतला मी भरून, कलशावरती स्वास्तिक काढलाय, 5 दिशांना 5 कुंकवाचे बोट पण वडलेत. आता भरलेल्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू घातले आणि नागवेलीचे पानं ठेवते. तर कलश छोटा आहे ना, त्यामुळे मी नागवेलीचे पानं छोट्यालेच घेतलेत. आता हळदीने सारवले मी, त्याच्यावरती स्वास्तिक पण काढलंय रांगोळीने आणि त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून अष्टदल कमल पण काढलंय आणि त्याच्यावरतीच हा कलश मी स्थापित केलाय. तर असं म्हणतात की आपल्या दारामध्ये आपण अमावस्येच्या दिवशी किंवा सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळ झाला ना, तेव्हा दिवाबत्तीच्या वेळेस उंबरठ्याच्या उजव्या बाजूला, म्हणजे आपण घरात जाताना उजव्या बाजूला असं तांदळावरती किंवा हळदीने सारवलेल्या याच्यावरती भरलेला कलश ठेवला ना, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट कायम राहते आणि निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही असं म्हणतात. त्यामुळे मी कलश हा पाण्याने भरून ठेवलाय आता. तर हे बघा, संध्याकाळची दिवाबत्ती पण झाली, दिवे वगैरे सगळं लावून झालंय. हे बघा, मस्त असं सगळीकडे दिवे लावलेत, खूप छान वाटते. आता काहींचे विचार असे असतात की पूजापाठ करून काय सगळं काही होतं का, सगळं काही आपल्याला मिळतं का? तर तसं नसतं. नुसतं पूजापाठच करून जर आपल्याला सगळं काही मिळालं असतं तर लोक पूजापाठच करत बसले असते. तर कसं असतं ना, आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल ना, तर मेहनत ही करावीच लागते. त्यामुळे आपलं नशीब हे आपल्या मेहनतीवर, आपल्या नशिबावर, वेळोवेळी घेतलेल्या डिसिजनवर आणि त्यातली त्यात अध्यात्माची जर जोड लागली त्याला, तर आपलं नशीब उजळायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे अध्यात्माची जोड ही लागतेच, तेव्हा आपलं नशीब पटकन उजळतं. तर हा व्हिडिओ आहे 30 तारखेचा आणि 31 तारखेला म्हणजे उद्या तुमच्यापर्यंत येईल.
तर उद्या दुपारी येईल की संध्याकाळपर्यंत येईल काही सांगता येत नाही, कारण एडिटिंग करण्यावर आहे. एडिटिंग करायला वेळ मिळाला की मी एडिट करून लगेच अपलोड करत असते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.